बघा, आजचा माणूस आहे ना 21वा शतक आहे आणि पूर्वीच्या लोकाला काय म्हणायचे, जंगली, रानटी. मग आज काय झाला, विकसित झाला. मग चंद्रावर गेला, माशावानी पाण्यात तळाला गेला, हवेत उडू लागला. पण बहिणाबाई काय म्हणती, मी माणूस आहे. माणूस विसरला. अरे मानसा मानसा कधी वशील तू माणूस, म्हणून मी माणूस आहे हे विसरलाय. बघा, आपल्या संस्कृतीमध्ये काय सांगितलेलं आहे, जगा आणि जगू द्या. काय आज जैन धर्मामध्ये काय सांगितलं जातं, जैन धर्मामध्ये अहिंसा, कोणत्याही प्राण्याची हिंसा करू नये. आणि आपल्या हिंदू धर्मात आपण काय करतो, देवाला बळी देतो, बोकडी कापतो, कोंबडी कापितो. आणि मुस्लिम धर्मामध्ये काय सांगितलेलं आहे, कुर्बानी, अल्लाह को प्यारी आहे कुर्बानी. आणि त्याच विचारधारेने ते वागतात. बघा, आज पुलगामा हल्ल्यामध्ये निष्पाप लोकांना बळी दिलेलं आहे. काही गरज आहे का? मग त्यांना जर कळलं असतं आपण करतोय हे चुकीचं आहे, पण जे धर्म संस्थापक आहे यांनी ज्या दिशा दाखवून दिल्या या दिशाप्रमाणे तो वागतो. आणि दुसरं काय, हिरण्यकश्यपू, तर या दोघांना मारायला एका अवतारात 2 मारले. पण लोभ, हिरण्यक्ष याला मारायला 2 अवतार घ्यावा लागले. तसं हा लोभ. तिथं काय आहे, पर्यटक येतात, कमाई होती, फुकट धन मिळतं. आणि फुकट धनाकरता आज इकडं तिकडं काय झालेले वाद होऊ राहिलेत. मला फुकट कसं मिळेल, मला काम नको आहे. आणि मग या लोभापायी आज काय केलेले, जिकडं तिकडं तटातूट झालेली आहे. बघा, आता मोबाईलवर आलं होतं, जैन धर्मामध्ये एक बाईला सॉफ्टवेअर इंजिनियर, तिला 3 लाख पगार होता. आणि तिनं तो सोडून तिनं काय जैन धर्म स्वीकारला. त्याग. आज अहिंसा आणि त्याग या 2 गोष्टी त्यांच्याकडे आहे. आणि आपल्याकडे काय आहे, लोभ आणि कुर्बानी. या करता जगाचे तटातूट होऊ राहिले. म्हणून धर्माचे वेका देहधारी ते धर्म, ज्या विचारांना सगळ्या प्राणी मात्राला सुखानं जगता येतं त्याचं नाव धर्म. धर्माची अनेक व्याख्या केलेली. देव अनेक प्रकारे, लोक देवा कशा करता जातात, मला काहीतरी मिळेल, दुप्पट होईल, सुख मिळेल. आणि तुकाराम महाराज काय सांगितले, देवापाशी नाही सुखाचे गथोडे आणून देईल तुमच्या हाती. देवापाशी सुख नाही, सुख पाहता जवा पाडे, दुःख पाडता एवढे. म्हणून देवापाशी सुख नाही आहे. देव तुमच्या हृदयात आहे. देव कुठे, पंचमहाभूतात आहे. देव प्राणीमात्रात आहे. गेले विसरूनी खऱ्या देवा. आजचे लोक खऱ्या देवाला विसरून गेले आणि नकोय तिथं धावू राहिले. आणि मग आपण विज्ञानात शिकलो का नाही, आपण फार मागे गेलो. म्हणून शिका, जगा आणि जगू द्या, ही संस्कृती उभी करा. हे जर पटलं असेल तर क्लिक करा. जय भैरवनाथ महाराज की जय.